क्रांतीसूर्य क्रांतीज्योती शिक्षक प्रेरणा पुरस्कार सोहळा 28 सप्टेंबरला पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आयोजित क्रांतीसूर्य व क्रांतीज्योती शिक्षक प्रेरणा पुरस्कार सोहळा रविवार दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता परशुराम सायखेडकर सभागृह नाशिक येथे भव्य दिव्य पद्धतीने संपन्न होणार आहे। कार्यक्रमाचे उद्घाटन छगनराव भुजबळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी नितीन ठाकरे सरचिटणीस मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक असतील। प्रमुख पाहुणे म्हणून ओमकार पवार मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक जिल्हा परिषद दैनिक पुण्यनगरीचे संपादक किरण लोखंडे दत्तात्रय कराळे आयजी नाशिक परिक्षेत्र डॉक्टर संजीव सोनवणे कुलगुरू यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक संजय कुमार राठोड शिक्षण उपसंचालक नाशिक व देविदास नांदगावकर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग नाशिक यांची उपस्थिती लाभणार आहे। या सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातून निवडलेल्या शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 105 गुणवंत शिक्षकांचा सत्कार होणार असून त्यात काही नामांकित संस्थाचालक व मुख्याध्यापकांचाही गौरव करण्यात येणार आहे। पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था 2016 पासून साहित्य शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे। आजपर्यंत 51 पेक्षा अधिक राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलन व कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले। तर अहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी मार्फत आजवर 16,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन घेतले असून त्यापैकी 1,617 विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झाले। आतापर्यंत तब्बल 96,000 विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शनाचा लाभ मिळाला। याच कार्यक्रमात अहिरे अकॅडमी व बिग स्कोर एज्युकेशन कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने एअर रँकर लर्निंग ऑनलाईन ॲपचे उद्घाटन तसेच दैनिक पुण्यनगरीचे पुरवणीचे प्रकाशन होणार आहे। तसेच प्राध्यापक डॉक्टर आनंद अहिरे लिखित प्राध्यापकांना घडविणारा प्राध्यापक या ग्रंथांचे प्रकाशनही या सोहळ्यात करण्यात येणार आहे। या प्रेरणादायी सोहळ्यात समाजातील सर्वांनी उपस्थित राहून शिक्षकांचा गौरव साक्षीने अनुभवा असे आवाहन पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे संचालक प्राध्यापक डॉक्टर आनंद अहिरे यांनी केले। ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।